कोणत्याही विद्यार्थ्याच्या बाबतीत वरीलपैकी एखादा प्रकार घडला तर त्याची लेखी नोंद मुख्याध्यापकानं ठेवायची आहे। जर मुख्याध्यापकाकडूनच असा प्रकार घडला असेल तर शाळेच्या प्रशासकानं त्याची लेखी नोंद ठेवायची। सोबतच ज्या विद्यार्थ्यासोबत हा प्रकार घडलाय तो विद्यार्थी, त्याचे पालक आणि संबंधित शिक्षक किंवा शिक्षकेतर स्टाफ यांच्याशी त्यानं चर्चा करायची आणि जो काही अहवाल आहे तो अहवाल 2 दिवसांच्या आत आपल्या वरिष्ठांना सादर करायचा आहे। वरिष्ठ म्हणजे त्या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे हा अहवाल जाईल। जे काही पुरावे आहेत, मग त्याच्यामध्ये CCTV फुटेज असेल किंवा जे काही तक्रारीचं निवेदन आहे, उपस्थिती आहे विद्यार्थ्याची तर ती उपस्थितीची नोंद असेल, या सर्व गोष्टी सुरक्षितपणे जतन करून ठेवायच्या आहेत आणि याच्याशी कुणीही छेडछाड करणार नाही याची देखील त्यानं काळजी घ्यायची आहे। एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत गंभीर स्वरूपाची घटना घडली आहे असं निदर्शनास आल्यास 24 तासांच्या आत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या संबंधित शिक्षक किंवा नॉन टीचिंग स्टाफची तक्रार ही त्या ठिकाणी नोंदवायची आहे आणि त्याचा अहवाल आपल्या वरिष्ठांना म्हणजे गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांना सादर करायचा आहे। विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापकानं जो काही अहवाल वरिष्ठांना सादर केलाय तर ते वरिष्ठ या चौकशी अहवालाची नोंद करून घेतील। वरिष्ठ म्हणजे गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी हे त्याची नोंद करून घेतील। त्याबाबतचा तपास ते त्या ठिकाणी सुरू करतील, साक्ष नोंदवून घेतील, लेखी निवेदनं घेतील, पुराव्यांमध्ये काही छेडछाड तर झालेली नाही ना याची ते त्या ठिकाणी खातरजमा करतील आणि त्यानंतर एक सविस्तर अहवाल हा त्यांचे वरिष्ठ म्हणजे विभागीय शिक्षण उपसंचालक यांना ते सादर करतील। जर एखाद्या घटनेमध्ये गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं परंतु मुख्याध्यापकानं किंवा शाळा व्यवस्थापकानं जर तो गुन्हा दाखलच केलेला नसेल तर अशा वेळी ते स्वतः नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद करतील। कोण? गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद करायचा आहे। जर शाळा व्यवस्थापनानं किंवा प्रशासनानं किंवा मुख्याध्यापकानं एखादी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला किंवा एखादा पुरावा जसं की माहिती, अभिलेख, CCTV फुटेज इत्यादी लपवण्याचा किंवा नष्ट करण्याचा जर प्रयत्न केला तर अशावेळी त्यांच्या विरुद्ध सुद्धा म्हणजे मुख्याध्यापक किंवा शाळा प्रशासन, शाळा व्यवस्थापन यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा नोंद करण्याचे अधिकार हे आता वरिष्ठांना देण्यात आलेले आहेत। कधी विद्यार्थी किंवा पालक स्वतःहून समोर येत नाहीत, तक्रार करत नाहीत। अशावेळी जर दूरदर्शन, वृत्तपत्र, आकाशवाणी किंवा सोशल मीडियाद्वारे एखादी घटना समोर आली तर त्याची सो मोठो नोंद ही शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी घ्यायची आणि स्वतःहून चौकशी सुरू करायची। त्यांनी या घटनेची नोंद विशेष नोंदणी रजिस्टरमध्ये घ्यायची। जाणून